जय विठोबार कुमारी सगळ्यांनी गजर करूया विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय 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 जय विठोबार अगदी भक्ती रसामध्ये आपण नाहून गेलो. जोरदार टाळ्यांच्या गजरात गांधीजी आणि त्यांच्या समूहाचा आपण आभार व्यक्त करूया. यानंतर भक्ती योगाला सुरुवात होणार आहे. ऑनलाईन सर डॉक्टर पल्लवी कहाते आणि डॉक्टर अनुराधा येडके त्यांच्या बरोबरीने आहेत श्रावणी रासकर, सिद्धार्थ डावरे, अरविंद सभावत. या सगळ्यांच्या साथीने आपण प्रत्यक्ष योग करणार आहोत, भक्ती योग करणार आहोत. 1000 पेक्षा जास्त दिंड्यांमधून हा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जात आहे. 1000 ठिकाणी महाविद्यालयांमधून हा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जातो. 8 लाखापेक्षा जास्त वारकरी हा आपला कार्यक्रम लाईव्ह बघतायत. नुसता बघत नाहीये तर ते आता भक्ती योग आपला सर्वांच्या बरोबरीने अर्थात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत करणार आहे. माझी सर्व छायाचित्रकारांना अर्थात फोटोग्राफर्सना विनंती, आपण कृपया समोर बसू नये कारण लाईव्ह चालू आहे आणि आपला अडथळा सारखा होतो आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर, त्याचबरोबर ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होतो आहे ते श्री राजेश पांडे, सदानंदजी मोरे, अनेक देहू आणि आळंदी देवस्थानचे विश्वस्त महाराज, या सगळ्यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपण अगदी काही क्षणात भक्ती योगाला सुरुवात करणार आहोत. पल्लवी कहाते, पल्लवी गव्हाण योगासनाच्या स्पर्धेतील त्यांचं यश हे अतिशय मोलाचं आहे. 3 वेळा जागतिक सुवर्ण पदक त्यांना प्राप्त झालेले. स्पेन, पोर्तुगाल आणि अर्जेंटिना या ठिकाणी त्यांना सुवर्ण पदक मिळालेले. अनेक पारितोषिकं त्यांना मिळालेली आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये योग शिक्षक म्हणून त्या काम करतात. रणजी क्रिकेट संघासाठी योग शिक्षक म्हणून त्या काम करतात. गेटवे ऑफ इंडियाची गाडी त्यांनी पार केलेली आहे. आणि अर्थातच त्यांच्या बरोबरीने अनुराधा येडके ज्या शाहू लक्ष्मी क्रीडा अकादमीमध्ये आहेत, संस्थेच्या माध्यमातून भारतीय खेळ आणि संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार त्या करत असतात. मुलींसाठी आणि महिलांसाठी विनामूल्य लाठीकाठी आणि संरक्षणाचं, स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण त्यांनी आतापर्यंत 5000 पेक्षा जास्त कन्यांना